सैफवर हल्ला झाल्याच्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येते। तब्बल 33 तासानंतर एका जणाला ताब्यात घेण्यात आलंय। बुधवारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मध्यरात्री 1:30 वाजता सैफवर हल्ला झाला होता। त्यानंतर त्याला 3:30च्या सुमारास लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्याच्यावर न्यूरोसर्जरी पार पडली, त्यानंतर कॉस्मेटिक सर्जरी पार पडली। त्याच्या पाठीवर वार करण्यात आला होता। तो खोल मणक्याजवळ वार झाला होता। तिथून 2 ते 3 इंचाचा धारदार शस्त्रूचा या प्रकरणी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, काय सांगाल की आता तब्बल 33 तासानंतर एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सीसीटीव्हीतली व्यक्ती आणि पोलिसांच्या ताब्यात असलेली व्यक्ती एकच आहे का आणि मुळात या व्यक्तीला कुठून पकडण्यात आलेलं आहे? नक्कीच आपण बघतोय की आताच एका इसमाला वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। सध्या त्या इसमाची आणि आपण जर या संपूर्ण दृश्यांकडे बघितलं तर ज्या आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ज्या इस्मानी सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हल्ला केला होता, या दोघांमध्येही कमालीचं साधर्म्य आहे। ज्या इस्माने सैफ अली खानवरती हल्ला केला होता त्याचा जो हुलिया होता तो अनेकांच्या जबाबामध्ये आलेला होता आणि तो जवळपास 35 ते 40 वर्षाचा इसम होता। त्याचा सावळा वर्ण होता, सडपातळ बांधा होता, उंची अंदाजे 5 ते 5.5 इंच एवढी होती। काल त्याने जेव्हा हल्ला केला तेव्हा त्याने एक काळसर रंगाची पॅन्ट घातली होती, गडद रंगाचा शर्ट होता, डोक्यावर एक कॅप होती आणि ज्या इस्माला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ज्याला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय त्याचा देखील जो एक हुलिया आहे तो अगदी सारखाच आहे। दोन्ही इस्मांमध्ये अगदी कमालीचं साधर्म्य आहे। त्यामुळे अशी एक शक्यता वर्तवली जाते की हे दोन्ही इसम सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हल्ला करणारा आणि ज्या इस्माला अखेर वांद्रे पोलिसांनी तब्बल 33 तासांनी ताब्यात घेतलेलं आहे हे दोन्ही इसम सारखेच असू शकतात आणि म्हणून आपण बघतोय की सध्या त्याची शहानिशा सध्या वांद्रे पोलीस करतायत। आता ज्या लोकांनी त्याचा सामना झाला होता, सैफ अली खानच्या घरी काम करणारे जे कर्मचारी होते, सैफ अली खान स्वतः होता, करीना कपूर होती, त्यांनी या इस्माला प्रत्यक्ष बघितलं होतं। त्यांच्यापैकी कोणातरी सध्या पोलीस इथे पोलीस ठाण्यामध्ये बोलवतील, त्याची ओळख परेड केली जाईल आणि त्यानंतर या गोष्टीची पुष्टी होईल की हा तोच इसम आहे। मात्र आपण जी दृश्य त्याला वांद्रे पोलीस स्टेशनच्या गेटमधून जेव्हा त्याला आतमध्ये नेलं गेले तेव्हा त्याची दृश्य ही साम टीव्हीला मिळालेली आहेत आणि दोन्ही दृश्य ही कमालीची साधर्म्य आहेत। जो इसम सीसीटीव्ही मध्ये जो रेकॉर्ड झालेला होता तो इसम आणि ज्याला आता वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले त्यामध्ये कमालीचं साधर्म्य आहे। त्यामुळे नक्कीच या केसमध्ये ज्या इस्माने सैफ अली खानच्या घरावरती त्याच्या घरात घुसून हल्ला केला होता हे दोन्ही इसम सारखेच असू शकतात अशी दाट शक्यता आहे। सचिन, काय सांगाल की अशी एक अपडेट होती की हा जो आरोपी आहे तो वसई विरारकडे फरार झालेला आहे अशी माहिती मिळत होती, तर मुळात वांद्रे पोलिसांनी याला कुठून अटक केली आहे, कुठून त्याला ताब्यात घेतलंय? नक्कीच अद्याप याची पुष्टी झालेली नाही की नेमका आरोपीला कुठून ताब्यात घेतलं। मात्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल रात्री जवळपास 3 ते 3:30च्या दरम्यान आरोपीने सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हल्ला केला आणि त्यानंतर आरोपी पसार झाला होता। पसार होताना वांद्रे रेल्वे स्टेशनचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यामध्ये कुठे ना कुठे दुर्कट असा आरोपी दिसला होता आणि त्यानंतर हा आरोपी वसई विरारच्या दिशेने गेला होता आणि जसं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं तसे वांद्रे पोलिसांच्या टीम असतील, गुन्हे शाखेच्या टीम असतील, या सगळ्या टीम वसई विरारच्या दिशेने रवाना झाल्या होत्या आणि तिथूनच या आरोपीला पकडलं जाण्याची दाट शक्यता आहे। अद्याप पोलिसांनी हा तोच इसम आहे का याची खात्री केलेली नाहीये, त्याची पोलीस देखील शहानिशा करतात। मात्र या दोन्ही इस्मांमध्ये ज्या इस्माने सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हल्ला केला आणि ज्या इस्माला सध्या वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्या दोघांमध्ये कमालीचं साधर्म्य आहे। सैफ अली खानवरती ज्याने हल्ला केला होता त्याचा जो हुलिया होता तो अनेक जे सैफ अली खानच्या घरी कर्मचारी होते त्यांच्या जबाबाने आलेला आहे। 5 ते 5.5 फूट उंच असलेला हा जवळपास इसम होता, सावळा त्याचा वर्ण होता, सडपातळ बांधा होता आणि त्याच वर्णनाशी मिळत्या जुळत्या इसमाला सध्या वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याची सध्या चौकशी सुरू आहे आणि हा तोच इसम असल्याची सध्या दाट शक्यता देखील वर्तवली जाते। सचिन, काय सांगाल की पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे, पोलिसांकडून या गोष्टीवर काही पुष्टीकरण देण्यात आलेलं आहे का?
अद्याप पोलिसांनी कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. सध्या आरोपीला आताच काही मिनिटांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याची चौकशी सध्या वांद्रे पोलीस करतात. आपण जर बघितलं तर त्याला सध्या वांद्रे पोलीस ठाण्यातच नेलेलं आहे. आताच पोलिसांचं एक वाहन त्या आरोपीला इथे संशयिताला इथे घेऊन आले आणि त्याला थेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. इथे जे पोलिसांचे जे ज्येष्ठ पोलीस अधिकारी आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, ते त्याची इथे चौकशी करतील. एवढंच नव्हे तर सैफ अली खानचे जे कर्मचारी होते, ज्यांचा या इसमाशी प्रत्यक्ष सामना झाला होता, ज्याने त्यांच्यावरती मध्यरात्री हल्ला केला होता, त्यांचं स्टेटमेंट तर याआधीच पोलिसांनी रेकॉर्ड केलेलं आहे. मात्र त्यांना या इसमाचा पोलीस फोटो पाठवतील आणि तोच हा इसम आहे का याची पोलीस शहानिशा करतील आणि त्यानंतर पोलीस अधिकृतरित्या या संदर्भात भाष्य करतील. मात्र आपण बघतोय की एका इसमाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. याआधी देखील आपण बघितलं असेल की सैफ अली खानच्या घरी असलेले कर्मचारी असतील, सुरक्षा रक्षक असतील, त्यासोबतच त्या सैफ अली खानच्या घरी काही दिवसांपूर्वी जे फ्लोअर पॉलिशिंगचं काम होतं ते झालं होतं आणि त्या संदर्भातील देखील अनेक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अनेकांची चौकशी सध्या सुरू आहे आणि आता एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, ज्याचं वर्णन हे ज्या इसमाने सैफ अली खानवरती हल्ला केला होता आणि जो इसम CCTV दृश्यांमध्ये पकडला गेला होता, त्या दोघांमध्येही कमालीचं साधर्म्य आहे. आणि आता या इसमाची सध्या पोलिसांकडून चौकशी केली जाते. सुरुवातीला पोलीस शहानिशा करतील की हा तोच आरोपी आहे की नाही आणि त्यानंतरच पोलीस त्यांचं अधिकृत जे वर्जन असेल ते काही वेळातच देण्याची शक्यता आहे. जी सचिन, तुम्ही असेच जोडलेले राहा. तुर्तास आपण ब्रेकिंग पाहतोय की तब्बल 33 तासानंतर सैफवर हल्ला केलेला एक संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणात एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतलेला व्यक्ती तोच आहे का याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय. जवळपास अनेक CCTV पाहिल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय. पोलिसांकडून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्ती आरोपी आहे का हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. तुर्तास आपण एक ब्रेकिंग पाहतोय की सैफवर हल्ला झाल्या प्रकरणी आता एक मोठी बातमी समोर येते. तब्बल 33 तासानंतर एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे.